राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। या 4 कारणामुळे तुम्हाला अजून पण पीएम किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता आला नाही। तातडीने ही 4 कामे करून घ्या असं मुख्यमंत्र्यांच्या सूचना आता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आता आल्या आहेत। पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना यांचा हप्ता येण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये नमो शेतकरीचा 7वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या विस्तांतरित करण्यात येत आहे। त्याआधी तुम्हाला ही महत्त्वाची नवीन 4 कामे सरकारने आता करायला या ठिकाणी सांगितले आहेत। यामधील 2 कामे जुने आहेत तर 2 कामे नवीनच आता करायला तुम्हाला सांगितलेत। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी योजना व केंद्र सरकारची पीएम किसान योजना यांचा हप्ता 2 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना आता दिले आहेत। परंतु जे शेतकरी ही 4 कामे करून ठेवतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत। जर तुम्ही आधी सर्वच कामे करून ठेवले असतील तर ही 2 कामे नवीन आता करायला सांगितले आहेत। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये ही नवीन 2 कामे तुम्हाला करून घ्यायची आहे सांगितले आहेत। त्याचं कारण म्हणजे पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांनी मागच्या वेळी जो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या बँकेत सोडलेला त्या ठिकाणी होता, तर त्यावेळी काही घोटाळे समोर आल्याने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची 4 कामे आता करायला तुम्हाला त्या ठिकाणी सांगितले आहेत। त्यामुळे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा 2 दिवसांच्या आतमध्ये हप्ता पाहिजे असेल, म्हणजे 4000 रुपये पाहिजे असतील, तर ही 4 कामे तुम्हाला करून ठेवा, अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे। म्हणजेच तुम्हाला लांब राहावे लागणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी 4000 रुपये येणार नाहीत। नवीन 2 कामे करायला सांगितलेत। काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये तुम्हाला कामे करायला सांगितलेत। शेतकऱ्यांना पेरणीसाठी झालेला खर्च, तसेच अवकाळी पावसाने मे महिन्याच्या अवकाळी पाऊस जो झाला तर त्या पावसाने झालेले नुकसान याचा विचार करून पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता दोन्ही एकत्र देण्याचा आता सरकारने ठरवले। परंतु यामध्ये 4 कामे शेतकऱ्यांना तातडीने करायला सांगितलेत। जर तुम्ही 2 दिवसांच्या आतमध्ये ही 4 कामे करून ठेवली तरच तुम्हाला हा लाभ येणार आहे, अन्यथा या लाभापासून तुम्हाला वंचित राहावे लागणार आहे। 4000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार नाहीत। त्याचं कारण म्हणजे कोणताही घोटाळा होऊ नये, कोणती अडचण शेतकऱ्यांना येऊ नये, यासाठी तुम्हाला ही 4 कामे सरकारने आता या ठिकाणी करायला सांगितले आहेत। यामधील 4 कामापैकी 2 कामे कदाचित तुम्ही आधी केली पण असतील, परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन 2 कामे तुम्हाला आता करायला सांगितलेत। त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे कोणकोणती 4 कामे तुम्हाला करून ठेवायची आहेत ते सांगण्यात आलेले आहे। 2 दिवसांच्या आतमध्ये पीएम किसानचा 20वा हप्ता व नमो शेतकरीचा 7वा हप्ता सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना आता दिले आहेत। अखेर तुमची प्रतीक्षा संपल्या, 2 दिवसात तुम्हाला पैसे येणार आहेत। त्यामुळे आता बघा कोणकोणती कामे तुम्हाला या ठिकाणी करून ठेवायची आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी इथे लक्ष देऊन बघा, पहिलं काम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील नवीन काम तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायला सांगितलंय। बघा, कारण अनेक शेतकऱ्यांनी हे काम अजून पण पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 4000 रुपये यामुळे येणार नाहीत। आता ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड काढून 10 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे आता 2025 वर्ष सुरू आहे, याच्याबरोबर अधिक 10 वर्ष आधी म्हणजेच 2015च्या आधी जर तुमचं आधार कार्ड काढून जुनं ठेवलं असेल आणि ते जुनं आधार कार्ड असेल तर त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे लक्ष देऊन बघा सरकारने सांगितलंय 4 कामे करायची आहेत। 2 पहिली कामे जुने आहेत, त्यानंतर 2 कामे नवीन सांगितलेत। काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यामध्ये सांगितले 2 कामे करायला। आता तुम्ही नक्कीच हे काम त्या ठिकाणी केलं नसेल, हे काम सांगतोय बघा। आता हे जर तुम्ही काम केलं नसेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमोचे 2000 पण येणार नाहीत आणि पीएमचे 2000 पण येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। बघा, जर तुमचं आधार कार्डचे झेरॉक्स
या योजनेसाठी अर्ज करताना त्या ठिकाणी दिला असेल, म्हणजेच PM किसान योजना व नमो शेतकरी योजनेसाठी जर तुम्ही आधार कार्डाचं झेरॉक्स दिला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काही दुरुस्ती त्यामध्ये आता सरकारने करायला सांगितलेत। कारण तुमचं आधार कार्ड हे जुनं होतं। आता बघा, तुमची कागदपत्र जी होती तर ती आता अधिकारी चेक करत होते पहिला, परंतु आता तुमची सर्व कागदपत्रे मशीन चेक करणार आहे। म्हणजेच तुमचं आधार कार्ड इथून पुढे मशीन चेक करणार आहे। कारण मशीन चेक करत असताना तुमचं आधार कार्ड 10 वर्षाच्या आधीचं जुनं असेल, तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुमचा अर्ज त्या ठिकाणी डायरेक्ट बाद करण्यात येणार आहे। त्यामुळे आधार कार्ड पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती तुमचं नाव जे आहे तेच आधार कार्डवरती पूर्ण आहे असं जन्माच्या दाखल्यावरती आहे तसंच आधार कार्डवरती आहे का बघायचं आहे। काही शेतकऱ्यांचे नाव हे अर्धवट आधार कार्डवरती आहे, वडिलांचे नावच त्यावरती नाही, त्यांचं नाव व्यवस्थित त्या ठिकाणी आहे, म्हणजे स्वतःचं नाव आहे परंतु वडिलांचं नाव आहे, तर त्या टायमाला तुम्हाला हे चेक करून आधार कार्डावर घ्यायचं आहे। नसेल तर तुम्हाला तातडीने आधार कार्ड सेंटरवर जायचं आहे लगेच तुम्हाला, कारण 2 दिवसांच्या आतमध्ये 4000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत आणि ती दुरुस्ती करून यायचं आहे। त्यानंतर बघा, आधार कार्डवरील दुसरं काम करायचं आहे ती म्हणजे तुमची जन्मतारीख। आता बघा, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे। जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुम्हाला 4000 रुपये बँकेत येणार नाहीत। बघा, आता काय सांगितलंय, पहिलं काम तुम्हाला सांगत आहे 4 कामापैकी आधार कार्डवरील आधार कार्डाचा आता जन्मतारीख तुम्हाला ती पूर्ण व्यवस्थित करायची आहे। काही जणांची 1980, 1990, 1970 अशा प्रकारची फक्त अर्धवट जन्मतारीख आहे। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला दुरुस्त करायला सांगितलंय, पूर्ण जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती पाहिजे। म्हणजे कसं, उदाहरणार्थ बघा इथं 1 जानेवारी 1980, 5 जानेवारी 1970 अशा प्रकारची तुम्ही जन्मतारीख तुमची पूर्ण त्यावरती लिहिलेली पाहिजे। कारण आता तुमचं आधार कार्ड मशीनच्या द्वारे त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे आणि मशीनला ते समजून घेता येत नाही। पहिला कसं अधिकारी चेक करत होते, समजून घेत होते, परंतु आता मशीन तुम्हाला चेक करणार आहे तुमचं आधार कार्ड, त्यामुळे ही कामं करून घ्यायची आहेत। तुमचं जन्म दाखल्यावरती जी नाव आहे तुमची ती जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख आधार कार्डवरती आहे अशी आहे का, या ठिकाणी तुम्हाला हे काम करायचं आहे। आता बघा, दुसरं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला करावंच लागणार आहे, अन्यथा PM किसानचा व नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही। कदाचित तुम्ही हे काम केलेलं सुद्धा असेल, परंतु अजून 2 पुढे नवीन कामं तुम्हाला करायला सांगणार आहे। ती नवीन कामे तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण कालच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही 2 कामे नवीन तुम्हाला करायला सांगितले, ती पुढे सांगणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन बघा, पुढचं काम ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। कदाचित तुम्ही केलेलं देखील असेल, परंतु पुढील 2 कामे सांगणार आहेत नवीन, ते तुम्ही करणं गरजेचं आहे। ती कामे तुम्ही केलं नाही तर तुम्हाला हप्ता येणार नाही, कारण कालच ही कामे तुम्हाला करायला नवीन सरकारनं सांगितलंय। मग आताच ही कामे केले पाहिजेत, कारण 2 कामे जी आहेत ती बघा, आता तुम्हाला सांगतो, कदाचित हे काम तुम्ही केलं असेल परंतु पुढील 2 कामं करायची ती नवीन आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। बघा, आता ही कामं म्हणजे फार्मर ID कार्ड आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलं असेल। तुम्ही केलं जरी असेल तर पुढचे 2 कामं नवीन करायचे, त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही ही कामं देखील केली असतील, परंतु आता बघा 2 पुढे सांगणार आहे, ते म्हणजे तुम्हाला तातडीने 2 कामं करायला सांगितलेत। बघा, पहिल्यांदा सांगतो आधार कार्ड आणि फार्मर ID कार्ड बद्दल। फार्मर ID कार्ड म्हणजे काय, शेतकऱ्यांची एक ओळख आहे, म्हणजे मी शेतकरीच आहे का हे सरकारनं ओळखण्यासाठी फार्मर ID कार्ड दिलंय। अशा प्रकारची ओळख म्हणजे फार्मर ID कार्ड। मग फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढला असेल तरच तुम्हाला हप्ता येणार आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता दिला जाणार नाही असं सगळ्यांनी सांगितलंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचं काम करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एका भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितले की तुमचं आधार कार्ड बँकेच्या खात्याला म्हणजेच अकाउंट नंबरला लिंक करून घ्या, अन्यथा तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। कारण आधार कार्ड हे असं दस्तावेज आहे, म्हणजे असं कागदपत्र आहे जे आपली ओळख निर्माण करते, आपण खरंच भारताचे नागरिक आहोत का अशा प्रकारचं ओळख या आधार कार्डमधून निर्माण होतं। त्यामुळे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला तातडीने लिंक करायचं आहे, अन्यथा हे पैसे येणार नाहीत। आता बघा, शेवटची 2 कामे तुम्हाला त्या ठिकाणी सरकारने तातडीने करायला सांगितले। त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पहिलं काम तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे बँकेतील काम आहे। जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमची बँक तुमच्या बँकेतील पैसे काटून घेते, म्हणजे 2000 रुपये PM किसान योजनेचे जर आले
तर त्यामधून कमीत कमी 200 ते 300 रुपये बँकेतून आता त्या ठिकाणी बँक दंड म्हणून त्या ठिकाणी कट करून घेणार आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही तुम्हाला सूचना आल्या आहेत। जर तुम्हाला 2000 रुपये मधील पैसे कट होऊ नये 200-300 वाटत असेल तर बघा काय करायचं आहे, ज्या तुम्ही पाळायचे आहेत आता, अन्यथा तुमची बँक सुद्धा आता त्या ठिकाणी PM चे 2000 रुपये आल्यानंतर 200 ते 300 रुपये त्या ठिकाणी कट करून घेणार आहे। त्याचं कारण म्हणजे प्रत्येक बँकांचा एक नियम असतो, तो म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवा, म्हणजे ठराविक रक्कम बँकेमध्ये तुम्ही ठेवलीच पाहिजे। मग शेतकरी काय करतात, PM किसानचा नमो शेतकरीचा हप्ता आल्याल्या लगेचच सर्व पैसे काढून घरी घेऊन येतात, बँकांचे नियम पाळत नाहीत। त्यामुळे बँका आता शेतकऱ्यांचे पैसे कट करून घेऊ लागलेत। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे बघा, कोणत्या बँकेत किती मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे हे तुम्हाला सांगतो। तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेत असेल, पोस्टात असेल, बँक ऑफ इंडियामध्ये, तसेच HDFC बँकेत असेल, ICICI बँकेत असेल, कोणत्याही बँकेत जर तुमचा हप्ता येत असेल तर जास्त करून जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक यामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी खातं आता या ठिकाणी खोलून ठेवलंय। त्यांना PM किसानचा व नमो शेतकरीचे 2000 रुपये यामध्ये येत असतात। त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेमध्ये आता तुम्ही हा पैसे काढून आणायला जाताना जाऊन विचारायचं आहे, तुम्ही जेव्हा 2000 रुपये बँकेतील त्या ठिकाणी काढायला जाता त्यावेळी लक्षात ठेवायचं आहे, त्यावेळी विचारायचं आहे की बँकेत ठराविक रक्कम किती ठेवावी लागणार आहे। जेव्हा तुमच्या बँकेतील जे मॅनेजर असतात, जे पैसे त्या ठिकाणी तुम्ही काढता त्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्ही इतकी रक्कम बँकेमध्ये ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या बँकेत पैसे आल्यानंतर तुमचे पैसे त्या ठिकाणी कट करून घेण्यात येतील। हे महत्त्वाचे बँकेबद्दलचे नियम। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा बदल आहे तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागू शकते। जो नियम तुम्हाला पाळायचा आहे या ठिकाणी बघा, PM किसान योजना व नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांना तातडीची सूचना आली आहे। तुम्ही बघा आता आधार कार्ड घेऊन त्या ठिकाणी आधार कार्ड झेरॉक्स काढताना, पॅन कार्डाचं झेरॉक्स काढताना कुठेतरी झेरॉक्सच्या दुकानात काढायला जात असता, त्यावेळी तुमचा पॅन कार्डचा नंबर, आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी चोरला जाऊ शकतो। त्यामुळे बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत। त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की तुमचा आधार कार्डाचा नंबर, बँकेतील खाते क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक कोणालाही देऊ नका, अन्यथा जर महत्त्वाची कागदपत्रे तुम्ही कोणाच्या हाती जर दिला तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट ते प्रवेश करू शकतात। झेरॉक्सच्या दुकानामध्येच या सर्व घटना आता घडू लागल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे बँकेचं पासबुक, झेरॉक्स सर्व काय असेल ते, आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स त्या ठिकाणी काढत असता झेरॉक्सच्या दुकानात, आणि सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्यांना तुम्ही त्या ठिकाणी एकत्र देत असता। त्यावेळी ते बँकेमध्ये त्या ठिकाणी कागदपत्रे मिळाल्यामुळे बँकेमध्ये प्रवेश करू शकतात। त्यामुळे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ही महत्त्वाची सूचना आता करण्यात आली आहे की तुमच्या बँकेचे कागदपत्र जसं की पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुकचं झेरॉक्स कुठेही त्या ठिकाणी झेरॉक्स काढत असताना सावधगिरी बाळगायची आहे, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये कोणी प्रवेश करू नये, कोणताही तुमच्या पैशाला धक्का सुद्धा लागू नये, प्रॉब्लेम येऊ नये, अशा प्रकारचे आदेश आलेत। कारण एकतर तुम्हाला 4 महिन्यातून 2000 रुपये बँकेत येतात आणि ते जर चुकून जर चोरांच्या हाती सापडले तर प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे ही खबरदारी तुम्ही घ्यायची आहे, तुमची महत्त्वाची कागदपत्रे कोणालाच देऊ नका। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी ही होती महत्त्वाची माहिती। तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।